बघा आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये तुम्हाला अशा आकृत्या दिल्या जातात 3 प्रकारच्या आणि विचारलं जातं की चौकोन मोजा, चौरस मोजा, आयत मोजा. मग त्याच्यासाठी आपल्याला सूत्र वापरावं लागतं किंवा क्लुप्त्या वापरावं लागतात. बरोबर. त्याच्यामध्ये आता पहिला जर आपल्याला दिला असा चौकोन मोजा, मग आपण काय करणार आहोत? हे बघा, चौकोन मोजायचं म्हटलं ना, अशी एखादी आकृती तुम्हाला दिली आहे 1 2 3 4. नंबर देऊन घ्या, उभे नंबर, आडवे नंबर दिले. हा, चौकोनामध्ये प्रत्येक संख्येचा घन करायचा. प्रत्येक संख्येचा घन, एकाचा घन 1, दोनाचा घन 8, 4 गुणे 8, तीनाचा घन आणि 4चा घन 64 आणि या सगळ्यांची बेरीज येते 100. बरोबर. म्हणजे प्रत्येक संख्येचा आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये घन करायचा असतो. काय करायचा असतो? घन करायचा आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे याच्यामध्ये किती चौकोन आहे एकूण? मग 100. आता चौरस मोजताना दिलेल्या हे बघा, यांना नंबर देऊन घ्या 1 2 3 4, 1 2 3 4 आणि याच्यामध्ये प्रत्येक संख्येचा काय करायचं आपल्याला? काय करायचं आहे? हा, मग आता आपले वर्ग तर काढायचे. एकाचा वर्ग किती आहे? 1, दोनाचा 4, 2 दुणे 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, सगळ्यांची बेरीज येते 30. करून बघा, 4 आणि 1 5, 5 9, 5 आणि किती 9, 14, 14 आणि 16 30. ओके. आता आयत, आयतामध्ये नंबर देऊन घेतले, सरळ साधी गोष्ट आहे. बघा, नंबर देऊन घ्या. हा, मग आता काय करतोय आपण? थोडा मोठा झाला. बघा, आता नंबर देऊन घेतले 1 2 3, 1 2 3. आयनची बेरीज करायची. फक्त काय करायची आपल्याला? 1 2 3 म्हणजे किती झाले? 1 2 3 म्हणजे 6. परत 1 2 3 6, 6 6 36. म्हणजे याच्यामध्ये किती आयत आहे? किती आयत आहे? 36. म्हणजे फक्त दिलेल्या यांना कॉलमला अंक द्या आणि त्यांचा गुणाकार करा. या अशा प्रकारे घन, वर्ग आणि अंकांना क्रमांक देऊन त्यांचा गुणाकार करा, बेरीज करून गुणाकार करा. ओके.